आज सकाळी तुम्ही उठलात, तुमचे डोळे उघडले, पण तुमचे विचारही जागे झाले का? या प्रश्नाचं उत्तर जितकं सोपं दिसतं तितकं ते नाहीये. आजच्या या सकाळी मी तुम्हाला अशा एका गुप्त सिद्धांताकडे घेऊन जाणार आहे, जो तुमच्या हातातील पैशाची रेषा कायमची बदलू शकतो. पण ही जादू नक्की घडते कशी? आणि आजची ही सकाळ तुमच्यासाठी एक नवा टर्निंग पॉइंट कशी ठरणार आहे? याचं गुपित मी तुम्हाला लगेच सांगणार नाही. त्याआधी आपल्याला तुमच्याच डोक्यात चालणारा एक गुप्त खेळ पाहावा लागेल. ज्या क्षणी तुम्ही अंथरुणातून पाय बाहेर टाकला, त्याच क्षणी तुमच्या डोक्यात पैशाची चिंता, उधारीची भीती आणि कामाचा ताण पुन्हा सुरू झाला का? कधी तुम्ही शांत चित्ताने विचार केला आहे का? काही लोक या जगात पैसा अतिशय सहजपणे आकर्षित का करतात? ते कोणताही मानसिक ताण न घेता समृद्धीचा आनंद कसा घेऊ शकतात? आणि दुसरीकडे काही लोक आयुष्यभर मर करूनही फक्त आणि फक्त आर्थिक संघर्षातच का अडकून राहतात? तुम्हाला काय वाटतं? पैसा केवळ शारीरिक मेहनतीकडे येतो की मनातील अदृश्य विचारांकडे खेचला जातो? एक गोष्ट आज अगदी ठणकावून स्वतःला सांगा. या जगातल्या बहुतांश लोकांकडे पैशाची समस्या नसतेच. त्यांची खरी समस्या असते पैशाबद्दलच्या प्रोग्रॅमिंगची. लहानपणापासून आपल्या अवचेतन मनात, सबकॉन्शियस माइंड, काही ठराविक वाक्य आणि भीती कोंडली जाते. माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझी कमाई कधीच वाढत नाही, मला कधीच चांगल्या संधी मिळत नाहीत. जेव्हा तुम्ही ही वाक्य वर्षानुवर्षे स्वतःला सांगता, तेव्हा मेंदू त्याची एक कायमस्वरूपी फाईल तयार करतो. तुमचं अवचेतन मन कोणत्याही तर्काशिवाय तुम्ही पुन्हा पुन्हा दिलेल्या विश्वासांवर कृती करत असतं. याच विषयावर जगातील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली आध्यात्मिक गुरु नेव्हिल गोडार्ड यांनी एक अद्भुत प्रकाश टाकला. नेव्हिल गोडार्ड यांनी माणसाला पैशाच्या पाठीमागे धावण्याऐवजी पैशाला स्वतःकडे खेचून घेण्याचं एक असं गुपित सांगितलं, ज्याने जगभरातील लाखो लोकांचं दारिद्र्य मुळापासून उपटून टाकलं. नेव्हिल गोडार्ड यांचं ते गुपित काय होतं? त्यांनी असं काय शोधून काढलं ज्यामुळे कडकडीत गरिबीत असलेला माणूसही एका रात्रीत समृद्धीच्या मार्गावर चालू लागला? चला, नेव्हिल गोडार्ड यांच्या त्या सर्वात मोठ्या रहस्याचा पडदा उघडूया. नेव्हिल गोडार्ड यांचा सर्वात मुख्य आणि क्रांतिकारी सिद्धांत एकाच वाक्यात सामावलेला आहे: अज्युम द फीलिंग ऑफ द विश फुलफिल्ड. याचा सोपा आणि सरळ अर्थ काय आहे माहितीये? तुमची जी इच्छा आहे ती भविष्यात कधीतरी पूर्ण होईल अशी आशा बाळगू नका, तर ती इच्छा याच क्षणी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही ते आयुष्य आत्ताच जगत आहात अशी हुबेहूब भावना मनात निर्माण करा. कारण विज्ञानाने आणि सबकॉन्शियस माइंडच्या अभ्यासाने हे सिद्ध केलं आहे की तुमच्या अवचेतन मनाला प्रत्यक्ष वास्तव म्हणजे रियालिटी आणि तुमची तीव्र कल्पना म्हणजे इमॅजिनेशन यामधील फरक कधीच समजत नाही. नेव्हिल एक सुंदर गोष्ट सांगायचे. एका गरीब महिलेची गोष्ट, जिच्याकडे घर भाडं भरायलाही पैसे नव्हते. तिने बाजारात जाऊन पैशासाठी हात पसरण्याऐवजी नेव्हिल यांच्या सांगण्यावरून एक प्रयोग केला. ती रोज रात्री आणि सकाळी उठल्यावर डोळे बंद करायची आणि तिच्या हातात तिच्या स्वतःच्या घराची चावी आहे. ती त्या चावीला स्पर्श करत आहे आणि तिच्या मनात कमालीची शांतता आहे असा हुबेहूब अनुभव ती घ्यायची. ती फक्त विचार करत नव्हती, तर ती भावना इंद्रियांनी अनुभवत होती. काही दिवसांतच तिला एका अशा व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळाली ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती, आणि तिचं स्वतःचं घर उभं राहिलं. पण ही नुसती कल्पनेतली गोष्ट प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन आयुष्यात काम कशी करते?
आणि ही पद्धत वापरण्यासाठी दिवसातील 24 तासांपैकी सकाळची वेळच का निवडली जाते? सकाळच्या वेळेमध्ये असं कोणतं जादुई रहस्य लपलेलं आहे? चला, वेळेचं हे विज्ञान समजून घेऊया. सकाळची वेळ ही या सृष्टीची सर्वात पवित्र आणि शक्तिशाली वेळ असते. जेव्हा तुम्ही झोपेतून नुकतेच जागे होता, तेव्हा तुमचा मेंदू एका विशिष्ट लहरीवर असतो, ज्याला विज्ञानात अल्फा आणि थीटा स्टेट म्हणतात. या अवस्थेत तुमचं जागरूक मन, जे दिवसा अत्यंत कजाग आणि शंकाखोर असतं, ते पूर्णपणे शांत असतं. त्यामुळे सकाळच्या वेळी तुम्ही जे काही विचार मनात आणता, जी वाक्ये स्वतःला सांगता, ती कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या अवचेतन मनाच्या तळाशी जाऊन स्थिर होतात. सकाळी घेतलेले विचार तुमच्या संपूर्ण दिवसाची फ्रिक्वेन्सी ठरवतात. जर तुम्ही सकाळीच स्वतःला समृद्ध आणि शांत अनुभवू शकलात, तर लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार संपूर्ण दिवसभरात तुमची निर्णय क्षमता अशी बनेल जी पैशाला आकर्षित करेल. चला तर मग, आता आपण नेव्हिल गॉडार्ड यांच्या सिद्धांतावर आधारित त्या अत्यंत शक्तिशाली मनी अफर्मेशन्सच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आता पुढील काही मिनिटे बाहेरील जगाशी संपर्क तोडून टाका आणि स्वतःच्या अंतर्विश्वात प्रवेश करा. एकदम शांत व्हा. तुमचे डोळे हलकेच बंद करा. शरीराला पूर्णपणे सैल सोडा. खांदे मोकळे करा. एक दीर्घ, सुखद श्वास आत घ्या आणि हळूच श्वास बाहेर सोडा. माझ्या प्रत्येक वाक्यासोबत फक्त शब्द ऐकू नका, तर तो पैसा, ती समृद्धी तुमच्याकडे आत्ताच आलेली आहे आणि तुम्ही खूप सुरक्षित आहात, ही भावना तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्या अगोदर व्हिज्युअलाइज कसे करायचे ते सांगतो. मनात एखाद्या गोष्टीचे चित्र किंवा रूप उभे करणे, मनश्चक्षूंनी पाहणे, व्हिज्युअलायझिंग इन माइंड, डोळ्यांनी न बघता मनाने किंवा कल्पनेने एखादी गोष्ट स्पष्टपणे पाहणे. चला सुरू करू. एक दीर्घ, सुखद श्वास आत घ्या आणि हळूच श्वास बाहेर सोडा. माझ्या प्रत्येक वाक्यासोबत फक्त शब्द ऐकू नका, तर तो पैसा, ती समृद्धी तुमच्याकडे आत्ताच आलेली आहे आणि तुम्ही खूप सुरक्षित आहात, ही भावना तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करा. पैसा माझ्याकडे अतिशय सहजपणे आणि अखंडपणे येतो. व्हिज्युअलाइज करा, पैशाचा एक सोनेरी प्रवाह तुमच्या दिशेने येत आहे. मी या विश्वातील सर्व आर्थिक समृद्धीसाठी पूर्णपणे पात्र आहे. मनातून लायकीची आणि आदराची भावना अनुभवा. माझे मन रोजगाराच्या आणि प्रगतीच्या अद्भुत संधी क्षणात ओळखून काढते. डोळ्यासमोर आणा, नवीन व्यवसायाचे मार्ग तुम्हाला दिसत आहेत. माझी कमाई दिवसेंदिवस सतत वाढत आहे. बँक खात्यातील आकडा वाढताना पाहून होणारा आनंद अनुभवा. मी एक संपत्ती निर्माण करणारी अत्यंत मौल्यवान व्यक्ती आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा ताठपणा आणि आत्मविश्वास अनुभवा. प्रत्येक नवीन दिवस मला माझ्या आर्थिक स्वातंत्र्याच्या अधिक जवळ घेऊन जात आहे. मुक्त हवेत घेतलेला श्वास आणि चेहऱ्यावरचं हास्य अनुभवा. पैशाबद्दलची माझी सर्व भीती आणि चिंता या पवित्र सकाळी पूर्णपणे विरघळून गेली आहे. मनावरचा एक खूप मोठा ओढा उतरल्याची शांतता अनुभवा. मी पैशाचा आदर करतो आणि पैसा माझ्या अस्तित्वाचा आदर करतो. पैसा हा तुमचा एक चांगला मित्र आहे
अशी कल्पना करा. माझे विचार समृद्धीच्या सर्वोच्च फ्रिक्वेन्सीवर कंपित होत आहेत. तुमच्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. या विश्वाचे अथांग भांडार माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार असते. कृतज्ञतेची भावना मनात आणा. मी जे काही काम करतो त्यातून मूल्य आणि अफाट संपत्ती निर्माण होते. तुमच्या हातातून सर्वोत्तम काम घडत आहे असे पहा. माझ्या कुटुंबाला उत्तम आणि समृद्ध जीवन देण्याची क्षमता माझ्यात आहे. कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला मिळणारी तृप्ती अनुभवा. मी कर्जाच्या चक्रव्यूहातून मुक्त झालो आहे आणि पूर्णपणे स्वतंत्र आहे. कर्जमुक्तीचा तो हलका फुलका क्षण आत्ताच जगा. संपत्ती गोळा करणे नव्हे तर समृद्धी अनुभवणे हा माझा स्वभाव आहे. स्वतःला एका राजासारखे अंतर्मनात पहा. माझ्या खात्यात पैशाची आवक जावकपेक्षा नेहमीच पटीने जास्त असते. सुरक्षिततेची एक खोल भावना शरीरात पसरू द्या. मी जितका इतरांना मदत करतो तितकीच संपत्ती निसर्ग मला परत देतो. उदार मनाची अनुभूती घ्या. माझे अवचेतन मन पैशाला आकर्षित करणारे एक शक्तिशाली चुंबक बनले आहे. संपूर्ण शरीर शांत आणि स्थिर ठेवा. मी नवीन आणि प्रामाणिक मार्गांनी श्रीमंत होत चाललो आहे. यशाचा गर्व नव्हे तर नम्रता अनुभवा. या विश्वातील कोणतीही मंदी माझ्या अंतर्गत समृद्धीला रोखू शकत नाही. स्वतःच्या अथांग शक्तीवर विश्वास ठेवा. माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक रुपया माझ्यासाठी शांतता आणि सुख घेऊन येतो. पैशाच्या स्पर्शाने मिळणारा आनंद मनात आणा. मी माझी स्वप्ने प्रत्यक्षात पाहण्यासाठी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे. स्वप्न पूर्ण झाल्याचा तो अंतिम क्षण आत्ताच डोळ्यासमोर आणा. मी जे अनुभवत आहे तेच माझे वास्तव बनत आहे. नेव्हिल गॉडार्ड यांच्या सिद्धांताची सत्यता शरीराच्या प्रत्येक पेशीत अनुभवा. मी समृद्ध आहे. मी सुरक्षित आहे. मी कृतज्ञ आहे. आता अगदी हळूच तुमचे डोळे उघडा. तुमच्या मनाला मिळालेली ही शांतता आणि समृद्धीची जाणीव तशीच टिकवून ठेवा. नेव्हिल गॉडार्ड यांचा सर्वात मोलाचा धडा नेहमी लक्षात ठेवा. अफर्मेशन्स किंवा सकारात्मक वाक्ये हवेतून किंवा जादूने पैसा निर्माण करत नाहीत. त्या माणसाला बदलतात, जो माणूस पुढे जाऊन पैसा निर्माण करतो. जेव्हा तुमचे सकाळी घेतलेले विचार बदलतात तेव्हा तुमच्या मनातली भीती नष्ट होते. जेव्हा भीती नष्ट होते तेव्हा दिवसभरात तुम्ही घेणारे आर्थिक निर्णय बदलतात. आणि जेव्हा तुमचे निर्णय बदलतात तेव्हा साहजिकच तुमचं संपूर्ण भविष्य बदलतं. बदलाची सुरुवात बाहेरच्या जगात कधीच शोधू नका. जोपर्यंत तुम्ही आतून श्रीमंत होत नाही तोपर्यंत बाहेरील जग तुम्हाला कधीच श्रीमंत करू शकत नाही. उद्या सकाळी जेव्हा पुन्हा सूर्य उगवेल तेव्हा या व्हिडिओवर पुन्हा या आणि हीच प्रक्रिया याच शांततेने पुन्हा करा. कारण अथांग संपत्ती आणि मानसिक शांतता एका दिवसात निर्माण होत नसते, पण प्रत्येक नवीन सकाळ तिची ही अनुभूती, तिच्या दिशेने टाकलेलं एक
अत्यंत मजबूत आणि जादुई पाऊल असतं. तुमच्या आतल्या त्या समृद्ध ईश्वराला ओळखा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आजचा संपूर्ण दिवस एका राजासारखा निर्भयपणे जगा. आज सकाळी तुमच्या मनात कोणती भावना निर्माण झाली, मला कमेंट्समध्ये आय फील अबंडंट लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची ही सकाळ अत्यंत मंगलमयी आणि समृद्ध जावो. धन्यवाद.